नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न समाज कल्याण भरती, महिला व बाल विकास भरती, अंगणवाडी भरती, रेल्वे भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, मोहिनीअट्टम बघा हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनीअट्टम बघा हे भारतामधलं बघा शास्त्रीय नृत्य आहे, कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, मोहिनीअट्टम बघा हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य केरळ या राज्याशी ते संबंधित आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बघा, मांगेली हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 8व्या ते 10व्या शतकादरम्यान भारतावर खालीलपैकी कोणी राज्य हे केले? 8व्या ते 10व्या शतकादरम्यान भारतावर खालीलपैकी कोणी राज्य हे केले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मौर्य राजवंश यांनी पहा 8व्या ते बघा 10व्या शतकादरम्यान भारतावर त्यांनी राज्य हे केले होते। प्रश्न क्रमांक 4 पहा, बोकारो बघा झारखंड येथील लोहपोलाद प्रकल्पाला खालीलपैकी कोणत्या एका देशाचं सहाय्य हे लाभले होते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बोकारो बघा झारखंड येथील लोहपोलाद प्रकल्पाला कोणत्या एका देशाचं सहाय्य हे लाभले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा रशिया या देशाच्या ठिकाणी सहाय्य हे लाभले होते। प्रश्न क्रमांक 4 पहा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, र.धो. कर्वे यांनी पहा महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा संतती नियमनाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेंडूक हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? बेंडूक हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बघा बेंडूक हा प्राणी पहा उभयचर या वर्गामधला तो प्राणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित संकल्पना आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्र बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका कार्यक्रमासंबंधीची संकल्पना आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर मॅग्नेटिक महाराष्ट्र बघा मेक इन इंडिया या कार्यक्रमासंबंधीची या ठिकाणी संकल्पना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार? उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, उल्फ हा पुरस्कार बघा वैज्ञानिक व कलाकार यांच्या संबंधित तो या ठिकाणी पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? बघा, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प पहा कर्नाटक या राज्यामधला तो अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा, अल्झायमर बघा हा विकार मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? बघा, भारत हे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचं राष्ट्र नाही? बघा, भारत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, साम्राज्यवादी या प्रकारचं बघा भारत हे राष्ट्र नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय निवडणूक आयोग बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम? भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बघा कलम 324 हे भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम बघा या ठिकाणी 324 हे कलम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोसीखुर्द बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं बघा गोसीखुर्द हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे?
बघा गोसीखुर्द बघा हे धरण वैनगंगा या नदीवरचं या ठिकाणी ते धरण आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बिलासपूर या ठिकाणी पहा दक्षिण पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामधला त्रिभुज प्रदेश सुंदरबन? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सुंदरबन हा बघा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या ठिकाणी त्रिभुज प्रदेश आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, युगंधर या नावाचं पुस्तक बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा युगंधर या बघा पुस्तकाचे लेखक तर या ठिकाणी शिवाजी सावंत बघा युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय वॉर रेषा खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्ताला म्हणतात? बघा आंतरराष्ट्रीय वॉर रेषा असे खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्ताला या ठिकाणी म्हटले जाते? बघा आंतरराष्ट्रीय वॉर रेषा पहा 180 अंश रेखावृत्ताला पहा आंतरराष्ट्रीय वॉर रेषा या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता? क्रिप्टो करन्सी बघा सुरू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील व्हेनेझुएला बघा हा देश क्रिप्टो करन्सी सुरू करणाऱ्या ठिकाणी पहिला देश आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, सोफिया बघा या यंत्र मानवाला नागरिकत्व बघा देणाऱ्या देशाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। सोफिया बघा या यंत्र मानवाला नागरिकत्व बघा देणाऱ्या देशाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सौदी अरेबिया या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा, उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची बघा योजना आहे? उदय ही योजना कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची योजना आहे? बघा उदय बघा ही योजना तर या ठिकाणी ऊर्जा या क्षेत्रासंबंधीच्या ठिकाणी योजना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठेवीवर बँक या ठिकाणी व्याज देत नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका ठेवीवर बँक व्याज देत नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील चालू बघा ठेवीवर बघा बँक या ठिकाणी व्याज हे देत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला बघा पहिला पूर्ण साक्षर जिल्हा म्हणजेच त्या ठिकाणी सिंधुदुर्ग हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला तो पूर्ण या ठिकाणी साक्षर जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे बघा या ठिकाणी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा आगा खान पॅलेस पहा तर पुणे या ठिकाणी पहा या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा धबधबा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा चित्रकूट हा धबधबा पहा इंद्रावती या नदीवरचा तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रसिद्ध सूर्य मंदिर कोणत्या एका बघा प्रसिद्ध बघा सूर्य मंदिर हे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा सूर्य मंदिर बघा कोणार्क या ठिकाणी पहा सूर्य मंदिर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अरवली या पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे? बघा अरवली या पर्वत रांगेमध्ये बघा सर्वोच्च शिखर तर गुरु शिखर बघा हे अरवली या पर्वत रांगेमधलं सर्वोच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सार्क या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा सार्क संघटनेचं मुख्यालय पहा तर काठमांडू जे की बघा काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाश एका सेकंदामध्ये खालीलपैकी किती किमी
प्रवास करतो. बघा प्रकाश बघा एका सेकंदामध्ये एकूण किती प्रवास करतो? बघा प्रकाश बघा एका सेकंदामध्ये बघा 3,00,000 किमी या ठिकाणी प्रवास करतो. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली? बघा औद्योगिक क्रांती बघा सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झालेली आहे? औद्योगिक क्रांतीला प्रारंभ बघा औद्योगिक क्रांती बघा सर्वात प्रथम इंग्लंड या देशामध्ये झाली होती. बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत. मराठी व्याकरणचे प्रश्न पाहूयात. बघा वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील घोडा. या ठिकाणी पहा वाजी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा कुप्रसिद्ध बघा सुप्रसिद्ध या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा जे टाळता येऊ शकत नाही. बघा जे टाळता येऊ शकत नाही या ठिकाणी अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा जे टाळता येऊ शकत नाही बघा अपरिहार्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वायस या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा वायस म्हणजे कावळा म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जास्त जुळणारी म्हण या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा असतील चिते तर जमतील भूते या ठिकाणी म्हण आहे. जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. बघा हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आभाळ ठेंगणे होणे. बघा आभाळ ठेंगणे होणे म्हणजे बघा अत्य आनंद होणे. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरीश या ठिकाणी शब्द आहे. कोणत्या एका शब्दाचा या ठिकाणी? बघा गिरीश या ठिकाणी शब्द आहे. बघा गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गिरीश. बघा गिरीश या शब्दामध्ये बघा त्या ठिकाणी स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रामूची बहीण हुशार आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? बघा रामूची बघा ची बघा चा ची चे बघा या ठिकाणी षष्ठी विभक्ती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या एका प्रकारच्या समासाचे या ठिकाणी? बघा प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी. बघा प्रतिवर्ष बघा या ठिकाणी हा शब्द त्या ठिकाणी अवयभाव समास या प्रकारच्या बघा समासाचे या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा या ठिकाणी काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा मी भोजन केले होते. बघा मी भोजन केले होते. बघा या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगा. मी भोजन केले होते. बघा मी भोजन केले होते. बघा हे वाक्य बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गिरीश हे खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीचे या ठिकाणी टोपण नाव आहे? गिरीश. बघा गिरीश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील शंकर केशव कानेटकर. बघा यांच्या या ठिकाणी गिरीश या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा आईने बाळाला निजविले. बघा आईने बाळाला निजविले वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. बघा सकर्मक भावे या वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विरुद्ध लिंगी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. बघा हंस या ठिकाणी बघा शब्द आहे. विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा हंसचा बघा हंसी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील बघा शब्दाचा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अर्थ ओळखायचा आहे. विप्र बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विप्रम. बघा विप्र म्हणजे ब्राह्मण. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाकरी गाजर अडकिता खलबत्ता. बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा भाकरी गाजर अडकिता खलबत्ता बघा हे सर्व शब्द बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. बघा या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. बघा
कळत आहे बघा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. त्राटिका. बघा त्राटिका या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. त्राटिका म्हणजे बघा कजाग स्त्री. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुःखाने बघा सोडलेला लांब श्वास शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. दुःखाने सोडलेला लांब श्वास. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सुस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. थंडा फराळ करणे. बघा थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा साखर या शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. साखर. बघा साखर या शब्दाची जात म्हणजे नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा दिनकर, भास्कर, आदित्य, सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा शशांक या ठिकाणी बघा सूर्य या शब्दाचा समानार्थी तो नसलेला शब्द आहे. शशांक म्हणजे चंद्र. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा जोड शब्द नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. जोड शब्द बघा नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा गडद निळे. बघा गडद निळे या ठिकाणी बघा जोड शब्द नसलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. व्यक्ती आणि वल्ली. बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक पहा पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. विशाखा. बघा विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक विवा शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक बघा भार्या कांता या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते. बा भार्या आणि कांता. बघा भार्या आणि कांता बघा हे शब्द पत्नी या शब्दाचे बघा समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्कश या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. कर्कश. बघा कर्कशचा बघा तर या ठिकाणी मंजूळ या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. बघा या ठिकाणी बघा इंग्लिशचे या ठिकाणी बघा काही शब्द आहेत. बघा या ठिकाणी आपण काही इंग्लिशचे प्रश्न पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. बघा या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. ॲडमिरल. बघा या ठिकाणी आपल्याला करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी बघा ADMIRAL ॲडमिरल. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग असेल या ठिकाणी पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युजेस टू द फिलिंग इन द ब्लँक्स गिवन द सेंटेन्स. बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. ॲप्रोप्रिएट या ठिकाणी आपल्याला म्हणजे योग्य या ठिकाणी शब्द आपल्याला या वाक्यामध्ये भरायचा आहे. बघा इफ बघा डॅश डॅश इज स्लो दे विल कॅन्सल द क्लास. बघा इफ डॅश डॅश इज स्लो दे विल कॅन्सल द क्लास. बघा या ठिकाणी ॲप्रोप्रिएट या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील. इफ द एनरोलमेंट इज लो. बघा इफ द एनरोलमेंट इज लो दे विल कॅन्सल द क्लास. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिनॉनिमस ऑफ द ॲमॉंग. बघा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ॲमॉंग. बघा ॲमॉंगचा म्हणजे ॲमॉंग म्हणजे मध्ये. मग मध्येचा बघा समानार्थीचा बिटवीन. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिनॉनिमस ऑफ द इराडिकेट. बघा इराडिकेट या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. इराडिकेट. बघा इराडिकेट म्हणजे बघा नष्ट करणे. बघा समूळ या ठिकाणी नष्ट करणे. बघा नष्ट करणे म्हणजे डिस्ट्रॉय करणे म्हणजे बघा नष्ट करणे नाश करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी इराडिकेट या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा चायना इज द मोस्ट डॅश डॅश कंट्री इन द वर्ल्ड. बघा या ठिकाणी ॲप्रोप्रिएट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी योग्य या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचे. चायना इज द मोस्ट. बघा चायना इज द मोस्ट पॉप्युलस. बघा ऑप्शन क्रमांक 2 चायना इज द मोस्ट पॉप्युलस कंट्री. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा, आपल्याकडे बघा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF, मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत WhatsAppवर लगेचच्या लगेच पाठवले जाईल. बघा 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त ₹99 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर सर्व IMP PDF हे पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.